न्यूज28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। उपकेंद्र आदासा येथील जीर्ण इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यास मंजुरी। कळमेश्वर तालुक्यातील आदासा येथील आरोग्य उपकेंद्राची जुनी व अत्यंत जीर्ण झालेली इमारत अखेर पाडून नवीन इमारत उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे। याबाबतचा ठराव ग्रामपंचायत सोनपूर आदासा येथे झालेल्या मासिक सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे। दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ नीतू संजय सहारे यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली। या सभेत उपकेंद्र आदासा येथील आरोग्य इमारतीच्या दयनीय अवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। सदर उपकेंद्राची इमारत सुमारे 35 वर्षांहून अधिक जुनी असून पूर्णतः जीर्ण झालेली आहे। इमारतीच्या भिंतींना तडे गेले असून स्लॅब गळतीची स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे रुग्ण, आरोग्य कर्मचारी तसेच गरोदर माता व लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद नागपूर, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत सन 2025-26च्या 15व्या वित्त आयोगांतर्गत नवीन इमारत बांधकामासाठी मंजुरी प्राप्त झाली आहे। त्यास अनुसरून जुनी इमारत निषिद्ध करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता। ग्रामसभेत यावर सखोल चर्चा होऊन सरपंच, उपसरपंच व उपस्थित सदस्यांनी एकमताने ठराव मंजूर केला। मतदानावेळी 5 मते अनुकूल तर 4 मते विरोधात पडली असली तरी बहुमताने ठराव संमत करण्यात आला। तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर यांना याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात येणार आहे। नवीन इमारतीच्या बांधकामामुळे आदासा परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। रिपोर्टर मंगेश गमेची रिपोर्ट। मी मंगेश गमे, इंडिया 28 न्यूज चॅनल रिपोर्टर मंगेश गमे। आपण आज आलेलो आदासा मंदिर गाव इथे आणि इथे आयुष्यमान आरोग्य मंदिरचे काम मागील 3 महिन्या अगोदर पासून ते सँक्शन झालेले होते आणि इथे काही कारणास्तव कोणीतरी आमदाराचा गैरफायदा घेऊन, आमदाराच्या नावाचा गैरफायदा घेऊन कोणीतरी हे काम इथे थांबवलेले होते। पण आज इथे सरपंच आणि सदस्यगण काही लोकांनी मिळून आज हे काम इथे पूर्ण करायला सुरुवात केलेली आहे। आपण जाणून घेऊया की ह्या गावचे सरपंच मॅडम यांच्याकडून काय विषय घडलेला होता। नीतू संजय सहारे। काय विषय होता म्हणजे तुम्हाला हे काम करण्याकरता 3 महिने का बरं लागले? आमच्या माहितीनुसार की 3 महिने अगोदरच वर्क ऑर्डर वगैरे सगळं काही सँक्शन झालेलं होतं, तरी सुद्धा तुम्हाला 3 महिने का बरं लागले काम चालू करायला? ते काही कारणास्तव, काही कारणामुळे काही आमदाराकडे फोन केले, काही गावात आमदाराकडे म्हणजे का निमित्त कसे फोन गेले? असंच नाही पडायचं। आपण जाणून घेऊ, आपले राजूजी जिस्कर साहेब आहे, हे आपल्याला स्पष्टीकरण देतील। हे आरोग्य विभागाच्या इमारतीसाठी 60 लाख रुपये मंजूर झाले आणि त्याच्यानंतर ह्या बिल्डिंगचं डिसमेंटलचे सर्व प्रस्ताव, काम चालू करण्याचे वर्क ऑर्डर, सगळ्या प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्या। पण काही लोकांनी इथे आमदारांच्या नावाने चुकीचे फोन करून सांगितले की हे काम करू नका, हे बिल्डिंग पाडू नका। ही बिल्डिंग भेगा गेलेल्या प्रत्येक ठिकाणी त्या बिल्डिंग मध्ये पाणी गळते, स्लॅब खराब झालाय आणि या ठिकाणी म्हणून नवीन इमारत मंजूर झालेली आहे। परंतु काही लोकांनी एक विकास कामामध्ये अडथळा आणण्याचा एक जसा संकल्प घेतल्यासारखा सतत कोणताही ग्रामपंचायतचा विषय असो किंवा विकास कामाचा कुठलाही निधी असो तो थांबवायचा, कामं होऊ द्यायची नाही, अशा प्रकारचा एक फंडा लावला आणि आदासा सोनपूर ग्रामपंचायतमध्ये विकास कामं झाले पाहिजे नाही अशा प्रकारचे एक षडयंत्र करून वारंवार कामं थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून आज सरपंच मॅडम आहे, उपसरपंच साहेब आहे, माजी सरपंच आहे, माजी सदस्य आहेत, सर्व मंडळी समोर आली आणि ज्या ठेकेदारांच्या नावाने हे वर्क ऑर्डर झालेले आहे त्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही कुठलाही अडथळा नाही, सगळ्या अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालं, आरोग्य विभागाशी बोलणं झालं, हे काम तात्काळ चालू करा। आणि त्या अनुषंगाने आज या बिल्डिंग डिसमेंटलचं काम सुरू झालेलं आहे आणि लवकरच या बिल्डिंगचं निर्माण चांगल्या पद्धतीने, चांगल्या क्वालिटीमध्ये ठेकेदार करतील आणि ही आरोग्य विभागाची सुसज्ज अशी इमारत उभी होईल ही अपेक्षा आहे। धन्यवाद। आज आदासा ग्रामपंचायतचे सदस्य आणि सरपंच यांच्या पुढाकाराने जे 3 महिन्यापासून काम लथडलेलं होतं, आज हे काम मार्गी झालेलं असे आपल्याला दिसत आहे। जय हिंद।